तर निर्धार मेळाव्यामध्ये बोलताना संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावात गेलेत आणि यावरनं राऊतांनी टोलेबाजी केली। सोबतच तुलसी गेबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत ईव्हीएम वरनं त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा सुद्धा साधला। आपण पाहूया। या राज्यामध्ये जे चाललंय सध्या, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, या चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेलेले। मला आता भीती वाटते। आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे। आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते। एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता। हा महाराष्ट्र पुरोगामी, या फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र। ही तुलसी गबाड साधी बाई नाही, ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे, इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबाड। त्या बाईने सांगितलं परवा, काय सांगितलं? ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएम मुळे निकाल बदलले जाऊ शकतात। ईव्हीएम मुळेच। आपण पण सकाळी विनायकराव बोललात, तुलसी गबाडने सांगितलंय, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय। तिच्या हातात गंगाजल आहे, ती खोटं बोलणार नाही। आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस। तुम्ही कधी हिंदू झालात? तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो। आम्ही ते करत नाही, आम्ही आहोत। आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वापरलेल्या बाळासाहेबांच्या AI भाषणावरती शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे। ही दुर्दैवी वेळ आलेली आहे की बाळासाहेबांना जाऊन 12 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या आवाजाचा वापर करून आपलं अस्तित्व टिकलंय हे काही लोकांना दाखवावं लागतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एक वाक्य बाळासाहेबांचं जे आवश्यक होतं ते आलं नाही, की माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस होणार असेल तर मी काँग्रेसबरोबर जाणार नाही, मी शिवसेनेचं दुकान बंद करेन। हे त्याच्यामध्ये कुठंच आलं नाही, कारण हे जर वाक्य आलं असतं तर तिथे सगळ्या बसलेल्यांना आत्मचिंतन करावं लागलं असतं। एकतर हे अस्तित्वानं देखील खचलेले आहेत, विचारानं देखील खचलेले आहेत, आज व्यासपीठानं देखील त्यांना खचवलेलं आहे। ही माझी बातमी आहे, त्याच्यामुळे नियती देखील यांच्याबरोबर राहिलेली नाही। त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये। कायमस्वरूपी शिंदेसाहेबांवर, देवेंद्रजींवर, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं हे काही लोकांना भूषण वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या विचाराचंच अस्तित्व टिकवलं नाही या लोकांनी, त्यांचा AIच्या माध्यमातून वापर करून आमच्यावर टीका करावी लागते। परंतु खरं तर वंदनीय बाळासाहेब जिथं कुठं असतील त्यांना बघून हे अतीव दुःख वाटत असेल। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। या ढोंगावरती मी लाथ मारलेली आहे। मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। मी हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडनं अपप्रचार, नाशिकच्या शिबिरातनं उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर संघाने दलित संघ सरसंघचालक करून दाखवावा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल। नाशिकमधल्या शिवसेना उभाठाच्या मेळाव्यात बाळासाहेबांचा AI आवाज, महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात, भाजपवरती घणाघात। ईव्हीएम हॅक करून निकाल बदलले जाऊ शकतात। अमेरिकेच्या तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांचा भाजपवरती निशाणा।
आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत, तर आपण आणि अजितदादा को पायलट. सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदेंचं विधान. आमचं फक्त डबल इंजिनचं नाही तर डबल बूस्टर सरकार. महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणखी वेगानं पुढे जाणार. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधल्या वादावर पडदा. आमच्यात कोणताच वाद नाही, दोनही नेत्यांकडनं स्पष्ट. कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही, तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवा. युक्तिवादादरम्यान कोर्टाच्या सूचना, कोर्टानं निकाल राखून ठेवला. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. दर्ग्याजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर काही जणांकडनं झाली होती दगडफेक. नाशिकमध्ये घडलेल्या घटनेचा मुख्यमंत्र्यांकडनं आढावा. जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत फोनवरनं विचारपूस. सध्या शहरातली परिस्थिती नियंत्रणात, गिरीश महाजन यांची माहिती. राज्यात पोलीस भरतीबाबत मोठी बातमी. 2024 आणि 25 या वर्षाच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा. उद्या मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी बैठक. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी उमेदवारांचं आंदोलन. मुख्य परीक्षा 45 दिवस उशिरानं घेण्याची आंदोलकांची मागणी. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. जळगावच्या रावेरमध्ये जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीपासून बनवलेल्या ज्यूसचं वाटप केलं. दरम्यान मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी हजेरी लावली. पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोट्यावधी भाविकांचं आराध्य दैवत आहे. भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी सुंदर आकर्षक वस्त्र अर्पण केली जातात. या वस्त्रांच्या विक्रीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं. साबरदरी गावचे ग्रामदैवत असणाऱ्या गोंधळजाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये घाटाचा राजा हा किताब अवधूत आवटे यांच्या बैलगाड्यानं पटकावला. भारतातील सर्वात छोटी गाय आणि बैल पाटणाच्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात दाखल झालेले आहे. मध्य प्रदेशातील पुंगनूर जातीचे बैल गाय पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील सांगवी इथं गोठ्याला लागलेल्या आगीत 5 शेळ्या आणि शेतीची अवजारं जळून खाक झाली. आगीचं कारण अस्पष्ट आहे, तर स्थानिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आवक जावक विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झालाय. 13 तारखेला त्याला उष्माघाताचा त्रास झाला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, तर या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी पोलिसांनी 4 चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. नांदेड अर्धापूर महामार्गावर एका धावत्या ट्रकनं पेट घेतला. तातडीनं ट्रक थांबवून चालक ट्रकमधून बाहेर पडला, पण आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमधील पाचोडमध्ये जनता हॉटेलमध्ये भीषण आग लागली. तर यामध्ये 15 लाखांपेक्षा जास्तचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. गॅसच्या टाक्या तातडीनं बाहेर काढल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. परभणी जिल्ह्यामध्ये माळसोन्ना इथं नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच त्याच्या पत्नीनं विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती गंभीर झाल्यानं तिला पुढील उपचारासाठी नांदेडमध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
बार्शीमधील एकाच गावातील तरुणानं आणि एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण एकाच दिवशी दोघांनी ही आत्महत्या केल्यानं गावात खळबळ माजली. कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उसाच्या फडात लपवलेला 21 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी 75 वर्षीय शेतकऱ्याला अटक केली आहे, तर जप्त केलेला गांजा हा तब्बल 2,20,000चा आहे. लासलगावसह निफाडमधील वेगवेगळ्या भागामध्ये धारधार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या टोळीमधील 2 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. त्यांच्याकडून रोख रकमेसह 5 दुचाकीही जप्त केल्या. साताऱ्यातील म्हसवड शहरामध्ये भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवत चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. सोन्याच्या दरामध्ये एकाच दिवशी 1,300 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर प्रतितोळा 97,500 रुपयांवर पोहोचले. नाशिकमधल्या दगडफेकीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. अमरावती दौऱ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा आढावा घेण्यात आला. जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फडणवीसांनी फोनवरून विचारपूस केली. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.